तर रामकृष्ण हरी सर्वांना, माझं नाव किशोरी। सध्या मी देहूमध्ये एका खूपच खास कारणासाठी आलेली आहे आणि ते म्हणजे तुकाराम बीज। येणाऱ्या रविवारीच म्हणजे 16 मार्चला देहू गावामध्ये 375वा तुकाराम बीज सोहळा हा खूप मोठ्या स्तरावर साजरा केला जातोय। पण तुकाराम बीज म्हणजे नेमकं तरी काय? विठ्ठलाचे भक्त असणाऱ्या जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी आपले गाथा व अभंगातून संपूर्ण विश्वाला मार्गदर्शन करत असलेल्याचं आपल्याला माहिती आहेच। आणि त्याच तुकाराम महाराजांचा जन्म हा आपल्या देहू गावात वसंत माघ शुद्ध पंचमीला झाला आणि आपल्या जन्म गावातच तुकाराम महाराजांनी सदेह वैकुंठ गमन सुद्धा केले। कारण तुकाराम महाराजांनी विठ्ठलाला तुझं फक्त दर्शन नको तर तुझ्या चरणी मला कायम स्थान मिळो अशी प्रार्थना केली होती। आता सध्या मी त्याच ठिकाणी आहे, म्हणजे नांदुरकी वृक्ष, जिथे विठ्ठलाने पाठवलेल्या गरुडावरती बसून आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा असं म्हणत संत श्रेष्ठ तुकोबारायांनी समस्त ग्रामस्थांच्या समोर सदेह वैकुंठ गमन केले। आणि याच दिवसाला तुकाराम बीज असं म्हणतात। आणि दरवर्षी फाल्गुन वैद्य द्वितीयेला म्हणजे या वर्षीच्या 16 मार्चला दुपारी 12:02 तुकाराम महाराजांचं वैकुंठ गमन होताना हे वृक्ष अजूनही थरारतं असं बघितलं जातं। समस्त वारकरी संप्रदाय या वेळेस या नांदुरकी वृक्षावरती फुलं वाहून तुकाराम महाराजांची बीज साजरी करतो। जर तुम्हाला देखील हा क्षण अनुभवायचा असेल तर मी तर व्हिडिओ बनवणारच आहे, पण तुम्ही सुद्धा देहू मधील हा सोहळा बघायला नक्की या। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। रामकृष्ण हरी।